नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मच्छी। आपण बघूया बाजारात जाऊन मच्छी काय भेटते। आपण आपली गाडी उभी आहे इथे, चला आता आपण निघूया। पुढे या साईडला राईट साईडला गेल्यावर एक मच्छीवाली बसते इथे, इथं बघूया मच्छी काय भेटते आता आपल्याला। ही कोणती मच्छी आहे? कोणती मच्छी? आता आपले बोंबील घेऊन झाले, आपण फायनली बोंबील घेतलेले आहेत। वेगवेगळी मच्छी होते। आपण जाऊया घरी आता, कोथिंबीर वगैरे घेऊया आता जरा। तिखा मिरची भी देते। आता आपण आलो मित्रांनो घरी मच्छी घेऊन, मच्छी बनवूया घरी जाऊन। आपण मच्छी एका वाटीत काढून घेतली, आता स्वच्छ धुवून घेऊया। आता मच्छी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अर्ध्या फ्राय करायचं, अर्धा कालवण बनवायचं। आपण आता ॲड करणार आहोत मसाले। थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवू, मग कालवण करून आणि फ्राय करून घेऊया पटकन। तर आता आपल्यात मसाला ॲड करून झालेला आहे। हळद, धना पावडर, मालवणी तिखट मसाला, मालवणी गरम मसाला, थोडासा घरगुती तिखट मसाला, लाल मसाला, थोडासा चवीपुरतं मीठ आणि ते बघा आपण आता पोपटीच्या शेंगा कुकरमध्ये शिजत टाकलेले आहे। पाहू शकता तुम्ही आता मच्छी आपली चांगली मॅरिनेट करून झालेली आहे। इथं आता आपण कढई तापत ठेवलेलं आहे। इथं आपण एकीकडे कालवण घालून घेऊया। हे झालं की इकडे मच्छी फ्राय करून घेऊ। यात तुम्हाला अजून कोणता आणखी मसाला हवा असेल तर तुम्ही ॲड करू शकता। यात मी मच्छी फ्रायचा पण मसाला ॲड केलेला आहे। आपण इथं आता कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। आता आपला बारीक कांदा कापून घेतला, बायकोने कापून दिलेला आहे। कढईला एक कान नाही आहे, एक कानवालीच कढई आहे ती। आता आपण लसूण चांगली बारीक चेचून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया कढईमध्ये। थोड्या वेळाने कांदा ॲड करून घेऊया। आता आपण यात ॲड केलेला आहे कांदा, थोडंसं लालसर होईपर्यंत याला तेलामध्ये परतवून घ्यायचं। माझ्या पद्धतीने कालवण करतो, काहींची पद्धत वेगळी अशी कालवण करायची। कांदा आता थोडासा लालसर झालेला आहे, आता आपण यात मसाले ॲड करून घेऊया। थोडीशी हळद, लसूण मसाला, गरम मसाला। आपण आता लाल मसाला, घरगुती लाल मसाला, मालवणी लाल मसाला आणि थोडीशी धना पावडर ॲड केलेली आहे। आता आपण यात मच्छी ॲड करून घेऊया। आता आपण यात ॲड केलं थोडंसं पाणी आणि थोडेसे कोकम टाकलेले। थोडं कड आलं तरच तुम्ही मच्छी टाकून घ्यायचं, आधी टाकलं तर तुम्हाला खायला काय भेटणार नाही, नुसतं चुरा खायला लागेल। कारण मच्छी पाहू शकता तुम्ही बोंबील आहे, हे कालवणामध्ये लगेच चुरावून जातं याचा। पाहू शकता तुम्ही आता कालवणाला चांगलं कड आलेलं आहे। तर आपण यात आता मच्छी ॲड करून घेऊया आणि एकीकडे आपण तिकडे मच्छी फ्राय करायला लागेल। यात आपण ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा मच्छी फ्रायसाठी, आणि त्याने मच्छी एकदम कुरकुरीत होते, कुरकुऱ्यासारखी। आता आपण इथं मच्छी फ्राय करून घेऊया। आपलं कालवण पण रेडी झालेलं आहे। आता इकडे 5 मिनिटामध्ये आपण गॅस बंद करून टाकूया, तोपर्यंत आपण इकडे मच्छी फ्राय करून घेऊया। हे बघा आपली अर्धी मच्छी फ्राय करून झालेली आहे। पाहू शकता कशी एकदम कुरकुरीत झालेली आहे, थोडीशी नरम आहे। आपलं किचन छोटा असल्यामुळे तुम्हाला काही जास्त दाखवता येत नाही। तर मित्रांनो आता आपण बसलो जेवायला, तुम्हाला टेस्ट सांगतो कशी झाली ती। खूप छान झालं कालवण। मच्छी फ्राय बघूया टेस्ट करून। मच्छी फ्राय पण एकदम कुरकुरीत झाले। मित्रांनो मी आता जेवण करतो, या तुम्ही पण जेवायला। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर तोपर्यंत टाटा टेक, बाय बाय।